हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. तर आज आहे आपला गोवा टूरचा डे 2 आणि आम्ही रेडी झालोय हा बघा आमचा कार्ड. रूमचा. पप्पा पण सांगणार कोणते. हा चल ये बघूया. चल आधी चल. तर सगळे रेडी झालेत. आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. तर भेटू नाश्त्याला. काय झालं? लाफा खाशील. चल लवकर. तर फायनली मी आलो इथे नाश्ता करायला. इथे नाश्त्यासाठी आपल्याला बेसमेंटला यावं लागतं. तर मी घेतली आहे प्लेट. आता बघूया आपल्याला नाश्त्याला काय काय आहे. तर स्टार्टिंगलाच इथे ब्रेड आहेत आणि ब्रेडबरोबर आपल्याला जॅम आणि बटर आहे. तर आम्ही इथे ब्रेडला बटर लावून ठेवलं ग्रिल करायला. तोपर्यंत माझी फेवरेट मी इडली घेतो. तर इडली वगैरे घेऊन जरा चेक करतो आपले ब्रेड बटर झालेत काय व्यवस्थित ग्रिल. तर ग्रिल झालेले ब्रेड बटर मी काढून घेतले. अजून पुढे काय काय बघूया. तर पुढे आलो, चटणी सांबार घेतलं. अजून इथे पास्तासुद्धा आहे, आलू पराठा आहे आणि आलू पराठाबरोबर दहीसुद्धा आहे. तर एवढं सगळं घेतलं. सगळं थोडं थोडं टेस्ट करूया कसं आहे कसं नाही. तर फायनली आम्ही निघालो आहे. दुसरा दिवस आहे आपला. आपण चाललो आहे आज नॉर्थ गोवा साईट सीइंग. Guys, हाय गाइस. we are ready. Yeah. हाय गाइस. अरे याच्यात कॅल्सी कुठे? थांब 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 हा. अरे मिल गया भाई. चलो बताओ किसको कितना देना है? हाँ अपना कौन किसको क्या देगा? हाँ अपना टोटल सबका 20 मिला के हुआ 31. आता सजांग सगळ्यांची इंटरव्ह्यू घेणार आहे. एक्सपिरियन्स कसा आहे गोव्याचा? दिनेश दादांकडे आलात ना, मला सांगा, मला एक व्हिडिओ दाखवायचा फक्त. तर काल आम्ही गेलेलो क्रूज पार्टीला आणि क्रूज पार्टीचा सगळ्यात मोठा आणि चांगला एक्सपिरियन्स आपल्या दिनेश भाईंनी घेतलाय. तर दिनेश भाई, कसं वाटलं तुम्हाला काल क्रूज पार्टी? आज मस्त वाटला मला क्रूज वरती डान्स केला. तुम्हाला त्यातले काही आणि बिअर पेलो. त्यामुळे त्यांची वाईफ काहीतरी बोलते. तो जाताना 2 पार्टी केलो होतो. येताना काय? येताना आकाश येता कोण होता? आणि घरी येऊन आईकडे जाऊन सगळ्यात जास्त एन्जॉय केला शार्वीने. स्टेज पासून एकदम एंड पर्यंत तिने सगळ्यांना पंजाबी लोकांना घेऊन दिले नाचून पकडीला. मस्त वाटलं. दिनेशच्या फॅमिलीचा चांगलाच एन्जॉय झालाय कालच्या क्रूज पार्टीमध्ये. आता आपण जाऊया पुढच्या सीटवर. पुढच्या सीटवरती आहे अनया आणि जोया. तर काल कसं वाटलं क्रूज पार्टी? मस्त वाटलं. आम्ही आणि अनाया खूप एन्जॉय केलं. आणि काय काय खाल्लं? काय खाल्लं? डिनर होता, लॉलीपॉप आणि ड्रिंक पण होतं. अरे वा. तर आपण आईकडे लास्टला जाणार आहे, कारण की आई खूप महत्वाचे निर्णय देणार आहे. तुम्हाला कसं वाटलं? छान, खूप छान. माझ्या चिवने पण खूप एन्जॉय केला, खूप डान्स केला है ना बाबू? कसं नाचली जेव्हा? दाखव काकाला. अशी अशी नाचली. हा आई काय बोलते? ठीक आहे. चला आता आपण नाही आधी आपण विक्रांत शिंदे यांना विचारूया एक्सपिरियन्स कसा होता. आम्ही क्रूज पार्टीला काल तुम्ही गेलेलो किती आणि काय क्रूज पार्टी मध्ये आम्ही एन्जॉय केलेला आहे. फर्स्ट डे गोवा आणि फर्स्ट डे आम्ही गोव्यात आलो आणि फर्स्ट डे आम्ही सॉफ्ट ड्रिंक ट्राय केलेली. ट्राय कोण त्यांनी आमच्या सॉफ्ट ड्रिंक मध्ये हार्ड हार्ड ड्रिंक मिक्स केली, त्याच्यामुळे गफला झालेला. आणि सर्व एक्साइटमेंट वेगळं पाडलं, त्यामुळे ते सगळं असं घोटाळा झालेला आहे. ते जरा आता आपल्याला तेरा भाई रॉक. ते आपल्याला आम्हाला दिनेश भाऊ पण फुल ऑन जोश मध्ये होता. आता मी जे काही चित्र बघितले ते खूप विचलित करण्यासारखे आहेत, म्हणून मी काही बोलू शकत नाही. दादांचं पण मी आलो ना, मी पहिल्यांदा
बघितलं. एंटरटेनमेंट जास्त चित्र झालं असं हे वाटतंय, पण मला विचलित काय वाले माहित होते. नाही. म्हणून ते आम्ही तुम्हाला नाही टाकू Experience शकलो. होता. I'm so sorry. फक्त दिनेश दादा ह्यावेळी झाडांसोबत पण बोलत होते. आणि आम्ही काल अहमदाबादचे 5 मित्र जमवले, कणसोलीचे 5 मित्र जमवले, वरली कोलीवाड्यातले 3 मित्र जमवले. शायरी पण शिकलो. आम्ही शायरी पण शिकलो. तेरे दर पर सनम चले आए, तू ना आई तो हम चले आए. खूप असा चांगला एक्सपिरियन्स होता. आरतीने पण एन्जॉय केलेला आहे, तर त्यांना पण विचारू आपण. पण कसं वाटलं? खूप छान. मी तर खूप एन्जॉय केला. आरती करू. मी खूप एन्जॉय केला. खूप आणि काय काय खाल्लं? आवडलं का जेवण? एक नंबर. हाय गाईज, चला आरतीकडून तर किती स्टार? 5 स्टार. आपण आता आलोय जोयाचे मम्मी पप्पा. आम्ही खूप एन्जॉय केलं, पण काल आम्हाला नूडल्स नाही भेटली, संपलेली. मंचुरियन भेटलेलं. बाकीचं का? बाकी काय मस्त. 5 पोरी तकीला पी रही थी, मेरे को बहुत मजा आया. चलो ठीक है. अभी आ रहे हैं जोया का भाई. कैसा लगा क्रूज पार्टी? एकदम nice. कितना स्टार? 5 में से कितना स्टार? 5 स्टार. चला क्रूज पार्टीचं सगळ्यांना आवडले. आता आपण जाऊया आईकडे. आता आई मला हे सांगायचं आहे, मुळात मला हे सांगायचं. सॉरी व्हिडिओ स्टॉप झाल्यामुळे आम्ही गाडीच्या खाली लिंबू ठेवायला आणले होते, पण ते लिंबू आज आम्हाला वेगळ्या कामासाठी उपयोगी आले. ते तुम्ही दिलेला विचारू शकता का म्हणून. धन्यवाद. तुम्ही लिंबू आणले, तुम्ही उतरवायला लिंबू सरबत मला दिला, त्याबद्दल धन्यवाद. मंडळ आभार आहे. तो लिंबू गाडी खाली न चिरडता माझ्या पोटात चिरडला गेलेला आहे, असं आहे त्याला दिनेशचं आजचं डेफिनेशन वक्तव्य द्यायचं. आहे. आजचं. काय बोलतेस? त्याला दिनेशला आजचं सांगायचं की तो आज काय पिणार आहे. फक्त आज सॉफ्ट ड्रिंक. सॉफ्ट ड्रिंक. नो हार्ड ड्रिंक. फक्त आणि फक्त दिनेश आज पिणार आहे स्ट्रॉबेरी. व्हिडिओच्या मर्यादेसाठी सांगायला लागेल. नाही आईकडे जायचं मला आज. राहून दे ना, मग दे ना. मोठी नको, मग मजा नाही. तर आता आपण जाऊया आईकडे. बर्थडे गर्ल. हॅपी बर्थडे आई. कशी वाटली कालची क्रूज पार्टी? आणि विकी बद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? काय नाही बोलायचं. सकाळी शाळा घेतली. आता आम्ही आलोय कोको बीचला आणि आता कोको बीचला आम्ही कोको खाल्ला. हे बघणार आहे, काय ते डॉल्फिन बघणार आहे. तर बघूया आपल्याला डॉल्फिन दिसत आहेत काय. ऑलरेडी इथं सगळे डॉल्फिन आहेत आणि यांना अजून डॉल्फिन बघायचे. डॉल्फिन बघण्यासाठी आपल्याला आधी तिकीट काढावी लागेल आणि आम्ही आलो तिकीट काउंटरला आणि इथे विचारलं तर तिकीट आहे 400 रुपये. आणि मोठी गोष्ट अशी आहे की इथे ऑनलाईन चालत नाही, ओन्ली कॅश. तर आपली तिकीट मिळाली आहे. आता आपण चाललो आहे समुद्राच्या दिशेने. तिथून आपण बोटीत बसणार आणि बोटीतून आपण जाणार डॉल्फिन बघायला. तर बघूया आपल्याला डॉल्फिन दिसत आहेत काय. बहुतेक लोकांना तर नाही दिसत. आपल्या नशिबात असतील तर दिसतील, नाहीतर रिटर्न. चौपाटीच्या दिशेने जाता जाता इथे भरपूर असे शॉप आहेत. तिथे भरपूर अशा काय काय सजावटीच्या वस्तू आहेत, गॉगल्स वगैरे, भरपूर कपडे वगैरे सुद्धा आहेत. ते कपडे बघून असं वाटतं उगाच आपण शॉपिंगसाठी मुंबईमध्ये दिवस घालवला. इथेच मुंबईपेक्षा खूप सुंदर सुंदर कपडे आहेत. इथूनच शॉपिंग करून घातले असते तर परवडलं असतं. तर असू द्या, ती एक्साइटमेंट होती. इथे खाण्यासाठी मच्छीसुद्धा आहे बघा. इथल्या इथेच आपण चॉईस करून द्यायची आणि तिथल्या तिथे आपल्याला ते फ्राय करूनसुद्धा देणार. तर बघून तर खूप खायची इच्छा झाली. तर आधी आपण डॉल्फिन बघून येऊया, नंतर बघू. तर आपण चालू आता बोटीतून डॉल्फिन बघायला. तर बघूया आपल्याला डॉल्फिन वगैरे दिसतंय काय. राम भरोसे हिंदू हॉटेल.
बोल रहे हैं? वो जिमी अग्रवाल का बंगला है। ये वाला। जो उसका डायमंड का बिजनेस है, उसका प्राइवेट बंगला है, पूरा अंडरग्राउंड है बंगला। अच्छा। अरे बंगले में हिंदी मूवी शूटिंग हुआ है, हसीना मान जाएगी, जो गोविंदा और शूटिंग हुआ है। पीछे से लेके आगे कोने तक है, जिसको अभी म्यूजियम बनाया, अगोड़ा म्यूजियम। अगोड़ा म्यूजियम। और ऊपर वाला जो दीवार है, दीवार ऊपर वाला बोल रहे हो, अगोड़ा फोर्ट, किला। अगोड़ा किला। आज व्हाइट कलर का खंबा और लाइट हाउस, जो बाहर से जहाज आता है सिर्फ उसके लिए सिग्नल। वो जो घूम रहे हैं वो। बहुत दूर तक फोक्स मारता है, वहाँ पर भी आ सकते हो, बाय रोड फोर्ट का पास। हे बॉम्बिल आलाय. मला गोवा लँग्वेज कळत असेल. हे डॉल्फिन. नाही प्रियंकानी त्यांना आवाज दिला. मी डॉल्फिनला आवाज दिला तेव्हा त्या बाहेर आल्या तिला बघायला. मला स्पेशली की कोण एवढं प्रेमाने आवाज देतय. तर फायनली आपण डॉल्फिन बघून आलोय आणि आपल्याला दिसले डॉल्फिन आणि अजून काय काय त्यांनी 2-3 दाखवले नमुने, ते पण आपण बघितले. पॅलेस, व्हाईट हाऊस, तर आता आपण जाणार आहे कुठल्या तरी बीच वरती. बघूया आता ते आपल्याला काका कुठे नेतात, कुठल्या बीच वर. चला तर भेटूया तिकडे. एवढं गरम झालंय ते. अरे बोल. अजून काय बोलू, बोल ना. मला ट्रॅव्हलिंगचा त्रास.
आम्ही हॉटेलसाठी आलोय बीचवर. फुल ऑन एन्जॉय केल्याच्या नंतर आमची बस एका हॉटेलच्या जागी थांबले. आमची बर्थडे गर्ल पार्टी देणार आहे. अर्चना यांचं आगमन झालेलं आहे. प्लीज कम. हे हाय करून या. हाय गाईस. आम्ही उतरलो जेवायला. आता आम्ही उतरलेलो जेवायला. आम्ही पहिला गेलेलो बीचवर. आता आम्ही या मोठ्या हॉटेलमध्ये गेलोय. हा आणि ते दाखव ना, बाकी ते दाखव ना कोण कोण सकाळी येते. पोटभर नाश्ता केला नाहीये, खूप भूक लागली. आता आम्ही जेवायला चाललो. हॅलो गाईज, दिस इज अनया ब्लॉग. प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट. तर फायनली आपलं जेवणसुद्धा झालं आहे आणि जेवून आता बिल देण्याची वेळ आली. तर ते बिल आकाशनी पेड केलं आहे. म्हणजे आज आकाशच्या आईचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ही पार्टी दिली आहे. तर जेवण वगैरे आम्ही निघालो. तर आता हे काका आपल्याला कुठल्या तरी बीचवर नेत आहेत. तर बघूया आता कुठल्या बीचवर जायचं आहे. तर फायनली आपण बीचवर पोचलो आहे आणि ह्या बीचचं नाव आहे बागा बीच. तर आरतीने तिथे काहीतरी केसांना बांधून घेतलं. त्याचे काहीतरी 100 रुपये घेतले. आणायलासुद्धा बांधलं आहे. आणि खूप ऊन आहे त्यामुळे सगळे सावलीमध्ये आराम करत आहेत. आपण जाऊया बीचवरती आणि बघूया काय नजारा आहे. तिथे थोडा फोटोशूट करूया, थोडा एन्जॉय करूया. तर आम्ही आलो आहे पाण्यामध्ये आणि आण्याची झाली सुरुवात. तर चला करू द्या तिला एन्जॉय. आपणसुद्धा फोटोशूट करूया, थोडी मजा मस्ती सगळंच होऊन जाऊ द्या. अरे मला गोल फिर तिथं मध्ये या सगळ्यांनी या. हा फिरा गोल फिरा. गोल फिरा. आपण गोल फिरायचं. हा सगळ्यांनी सगळ्यांनी गोल फिरायचं. पुढे राहा म्हणजे काय गोगल काय करायचंय. हो आम्ही दोघी नाही पुढच्या दिसतात काय. बागा बीचला आलेलो आहे आणि गोईज बागा बीच दाखव. बागा बीच. हा बघा बागा बीच गोल फिरा. बागा बीच. अरे यार एवढ्या बाहेर राहतो. अरे फिरव. अरे फिरव ना. फेक फेक फेक. चालू कर चालू. शशांक यू कॅन डू इट. 1 2 3
बंद करू नको बंद करू परत एकदा तुम्हाला काय वाटतं शशांक उचलू पाहेल हा शशांक उचलेल शशांकवर 100 रुपये उचलणार. जर शशांक दादांनी आरती दीदीला उचललं तर आज संध्याकाळची पार्टी शशांक दादा देणार आहे. अरे त्यांचं त्यांना हा 250. हे हा, चल थांब ते जात. इथे घे. काय ना ते व्हिडिओ काय Oh my God. गेली. परत एकदा आले बरोबर. आले बरोबर. ना मला नाही वाटत कशी उचलू वाटली शकेल. बघू ते? पण ह्याच्यावरती शशांकने उचललंय तर हा. तुमचं मत काय आता त्यांनी बाय, मी पार्टी 100 दिली रुपये पाहिजे. लावतो तो उचलू नाही शकत. तू काय बोलते? 50-50. तू काय बोलतो? उचलणारच नाही. तू बोल आता. शशांक दादा उचलतील. हा, Let's चला. see, let's see. लेट्स सी. नक्की काय म्हणता किती वेळा उचलायचं नक्की काय तुम्हाला म्हणता यांची युती होईल काय माहिती ये चले. हा बघ, हा धडपडतो एवढी बारीक असून. नाशी नाही काढली तुमची ती चार राऊंड. बस. फेकलं तर मला बघू का? तिकडे डस्टबिन मध्ये टाक. अरे त्याला दम घेऊ दे रे. ये आदमी 50-50 वाला था. आधा उठा आधा गिराया. यांचं सरकार आलंय सरकार यांचं आलंय तुम्हाला काय म्हणायचंय ये आदमी आरती कसं वाटतं तुम्हाला चिंब पाण्यामध्ये भिजलेला एक नंबर. ये पाय मागे कर. आला. उचल. हा तिथूनच. चालूच ठेव. व्हिडिओ चालूच ठेव. परत पाया पण पहिला नारळ दे देवाला देवाला नारळ दे. हा आता वय महाराजा उचल. लय जड आहे हो उचल लय जड आहे हो उचल. लय जड आहे हो उचल. लय जड आहे हो आता डन प्ले करतो. नारळ दे लिंबू उतर नाही डन उचल. पाड थांब. नको येणार नाही. अरे पब्लिक थांबलं आपल्याला बघायला अरे घ्यायला जातोय ना अरे पब्लिक थांबलं आपल्याला बघायला तर मजा मस्ती खूप झाली, खूप एन्जॉय केला, फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि भिजलोसुद्धा. तर बघता तुम्ही इथे सगळीकडे डी जे चालू आहे आणि हळूहळू गर्दी वाढत चालली आहे बागा बीचवरती. पाणी थोडं कमी होत चाललं आहे आणि पाणी किती क्लिअर आहे बघा. आपल्या मुंबईपेक्षा खूप क्लिअर आहे पूर्ण पाणी. तर खूप मजा मस्ती केली. आता आपण निघूया
आकाशची आई वगैरे सगळे तिथे बसले आहेत. त्यांनी मस्तच मसाज वगैरे करून घेतला. तिथे बसण्याचे पण चार्जेस आहेत 100 रुपीज पर सीट. तर फायनली आपण आलो आहे बागा बीचच्या बाहेर आणि आपली बस आता थोड्याच वेळात येते. तर आम्ही वाट बघतो आहे. त्यांना सांगितले ते बस घेऊन यायला आणि फायनली आपली बससुद्धा आली आहे. तर बसमध्ये बसून आपण आता पोचलो आहे आपल्या हॉटेलजवळ आणि हॉटेलच्या समोरच मी बघितलं इथे एक झाड आहे आणि त्या झाडाला कसे बघा बिअरचे कॅन सगळे लटकवलेत. खूप छान वाटतं आहे, काहीतरी युनिक. तर चला आपल्याला अजून खूप तयारी करायची आहे. आकाशच्या आईचा वाढदिवस आहे. तर आकाशच्या आईचा वाढदिवस मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेल, कारण की आता दाखवलं तर खूप आपला व्हिडिओ मोठा होईल. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला तर मग बाय.